नमस्कार सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब या चॅनलवरती। तर आज आपण धन समृद्धी बाबतीत शुक्रवारी महालक्ष्मीचे करावयाचे काही उपाय पाहणार आहोत। आता धनसंपत्ती बाबतीत किंवा आर्थिक समस्येच्या बाबतीत प्रत्येकांना काही ना काही अडचणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतातच। आर्थिक समस्येला प्रत्येक व्यक्तीला तोंड द्यावेच लागते। आता आर्थिक समस्या म्हणजे काय, तर पैशाची चणचण भासणे, महिन्याचा पगार न पुरणे, लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग बंद होणे आणि ज्यावेळेस लक्ष्मी येण्याचे मार्ग बंद पडतात त्यावेळेस आपल्यावर कर्जबाजारीपणा वाढतो। तसेच पैसा घरात आला तर तो टिकत नाही, ह्या न त्या कारणाने अनावश्यक पैसा खर्च होतो। ह्या सर्व समस्यांना मध्यवर्गीय कुटुंबांना तर जास्त प्रमाणात तोंड द्यावे लागते। त्यामुळेच आज आपण लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय घेऊन आलेलो आहोत। चला तर मग पाहूयात कोणते आहेत ते उपाय। तर हे उपाय करण्या अगोदर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा बसलेला फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, सायंकाळच्या वेळी म्हणजेच लक्ष्मीच्या मुहूर्तावरती लक्ष्मी मातेच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेऊन लक्ष्मी मातेची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे। पंचोपचारे पूजा करून घेतल्यानंतर लक्ष्मी मातेला आर्थिक समस्येबद्दल विनंती करायची आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेला एक गुलाबाचं फूल अर्पण करून दूध आणि गुळापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे। या उपायामुळे देवी लक्ष्मी माता प्रसन्न होऊन लक्ष्मी मातेचे अखंड आशीर्वाद आपल्यावर राहतात। दुसरा आहे, लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रात महत्त्व म्हणजे श्रीयंत्राचं महत्त्व सांगितलेलं आहे। तर हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असणं खूप आवश्यक आहे। त्यानंतर महालक्ष्मीचं यंत्र आहे, धनवर्षा यंत्र आहे, व्यापार वृद्धी यंत्र आहे किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र आहे। यापैकी कुठलेही एक यंत्र आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे। आता श्रीयंत्राची स्थापना आपल्याला घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच देवघरामध्ये करायची आहे। जर आपण ह्या यंत्राची प्राणप्रतिष्ठा केली तर ह्या यंत्राची रोजच्या रोज नियमित पूजा करून शुक्रवारच्या दिवशी ह्या यंत्राला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आर्थिक समस्येच्या बाबतीत विनंती करायची आहे। आर्थिक समस्येच्या बाबतीत श्रीयंत्र अतिशय प्रभावी यंत्र मानले गेले आहे। यानंतर लक्ष्मी मातेच्या सोबतच कुबेरालाही खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। कुबेर यंत्र हे देखील धनसंपत्तीचे देवता मानले गेले आहे। ही देवता धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य करते असे म्हणतात। कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास आपल्याही जीवनामध्ये धनप्राप्तीचे अनेक योग तयार होतात। त्यामुळे कुबेर यंत्र देखील आपल्या देवघरामध्ये असणे आवश्यक आहे। त्यानंतर धनप्राप्तीच्या उपायामध्ये श्रीसूक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो। कारण की श्रीसूक्त जर आपण पठण केलं तर आपल्या घरामध्ये श्रीसूक्ताच्या पठणाने मंगलदायक वातावरण निर्माण होऊन लक्ष्मी मातेचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो। कारण लक्ष्मी पूजेच्या वेळेस शुक्रवारी लक्ष्मी पूजेच्या वेळी श्रीसूक्त जर पठण केले तर अतिशय शुभ मानले जाते। हे पठण केल्यानंतर महालक्ष्मीची कृपा आपल्याला इच्छित कार्य तसेच इच्छित फलप्राप्ती करून देते। त्यामुळे श्रीसूक्त पठण करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे। त्याचबरोबर आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो, झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे। झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे। घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये, ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे। कारण मीठ समुद्रात असते, लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे। लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे। त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये। सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस मीठ, झाडू आणि पैसे ह्या 3 वस्तू लक्ष्मीकारक आहेत, त्यामुळे त्या कोणालाही देऊ नयेत। सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते, घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नयेत। त्यामुळे दही, ताक, लोणी, दूध ह्या वस्तू देखील सायंकाळी बाहेर जाऊ देऊ नयेत। सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला, इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नयेत। तसेच रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे। हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी। असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते व घरात शांतता नांदते आणि जिथे शांतता असेल तिथे लक्ष्मीचा वास असतो। घराच्या मुख्य दरवाजा म्हणजे उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी। असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते।
महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावरती प्रसन्न होते. या सर्व उपायाने बरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेचा बीजमंत्राचा जप करावा. लक्ष्मी माता बीजमंत्र डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे हे उपाय केल्याने आपण काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.